फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाल्यानंतर आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर आगपाखड करायला सुरुवात केली आहे। डॉक्टर तरुणीचा खून झाला की तिची आत्महत्या झाली याचा तपास पोलीस करतायत। मयल डॉक्टर ही व्यवस्थेचा बळी आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT लावली, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो। फलटणमध्ये असं वातावरण असल्यास नवीन उद्योगधंदे येतील का, असा सवाल रामराजे नाईक निंबाळकरांनी विचारलाय। फलटण इथल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभाच्या वेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुफान टोलेबाजी केली। काल रात्री त्यांनी सभेला संबोधित केलं, त्यावेळी त्यांनी नाव न घेता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं। या दिवाळीत घडलेल्या घटनेमुळे भाऊबीजेनंतर माझी मनस्थिती ठीक नाहीये। फलटणमध्ये जी घटना झाली ती आपल्याला न शोभणारी आहे। प्रल्हाद साळुंके पाटील यांना मी हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये। या षडयंत्रात माझा सहभाग असेल तर आणि तुमच्यात हिम्मत असेल तर माझं नाव घेऊन दाखवा। कुणीही ताणायचा प्रयत्न करू नये। हिम्मत असेल तर माझं नाव घ्या। मी 1985 पासूनचा इतिहास बाहेर काढेल, असं वक्तव्य रामराजेंनी यावेळी केलंय।